सविनय सादर करीत आहे 2 अंकी मराठी नाटक जादू तेरी नजर, जादू तेरी नजर। लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक प्रमोद देशमुख। पात्र परिचय डॉक्टर कुंडली राजकुमार जिंदगीकर, डॉक्टर पूर्वा सौभाग्यवती सारिका चौधरी, नवीन सतीश निशांकर, नवनीत सौभाग्यवती माधुरी मांडळे, मंदार अक्षय भाले, मंजुषा पूर्वा देशमुख, वर्गहरी विठ्ठल पंडित तेलंग, बोगस सुषेण पाटील, पक्या प्रमोद। चला मध्यंतर संपलं, आता पुन्हा सुरुवात करूया या बोगस विषयावर। मला सांगा, प्रेमाइतका बोगस विषय या जगात दुसरा कोणता आहे का? नाही ना। प्रेमाची संकल्पना काय आहे, प्रेमाची व्याख्या काय आहे? तर एकमेकांना जीव लावणं, प्रसंगी त्याग स्वीकारणं वगैरे। पण हे किती लोकांना जमतो? 100 पाव अर्ध्या टक्क्याला सुद्धा नाही। उलट पक्षी अपेक्षा अशी असते की हे सगळं दुसऱ्यांनी करावं 100%। हे वास्तवाला धरून आहे का? हे आहे अनरिअलिस्टिक। लाईव्ह करायला लावलाय। बघा, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये बघा, दुकानदाराला एखादी गोष्ट मागणार आणि तो दुकानदार आपली सगळी गिराईक सोडून तुम्हाला ती वस्तू देणार, यासाठी घडेल नाही का? अगदी तसं या डॉक्टर कुंडलिकांचा ना प्रेमावर अजिबात विश्वास नाही। मुळात शेक्सपियरचाच या प्रेमावर विश्वास नव्हता। म्हणून तर मंजुषा मंदारवर प्रेम करते, मंदार नवनीतवर प्रेम करतो, नवनीत नवीनवर प्रेम करते, आणि या नवीनची आता चौथीकडेच लाईन असेल हे वास्तवात जरूर होईल की नाही? पण शेक्सपियर कसा महान नाटककार, तर नाटक पुढे चालावं म्हणून एखादं तरी जोडपं एकमेकांवर प्रेम करणं दाखवलं आणि द्वंद्वगीतांची सोय करून दिली। प्रत्यक्षात या देशामध्ये घटस्फोटांची संख्या वाढत असताना प्रसिद्ध नाटक आणि सिनेमातून मात्र प्रेमाचा जय जयकार पाहायला मिळतो। पण डॉक्टर कुंडलिकांनी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन असं जादू बिदू करून आपल्या बहिणीसाठी प्रियकर मिळवायचं ठरवलं आणि ती बहीण मात्र स्वतःच्या किमतीवर आपल्या प्रियकराला गाठला निघाले समुद्रावर। चला बघूया, दुसऱ्या अंकाची सुरुवात करूया। जादू तेरी तुझ्या
कामच करतो. जातो आणि या समुद्रामध्ये उडी टाकतो एकदाची. प्रेमात पडल्या पोरीपासून पळून मारणार पहिला पुरुष पाहिला. ठीक आहे, मग मी नाही, तू होत जाते केवळ तुझ्या शब्दासाठी जाते आणि 4 क्षण घालवले तुझ्याबरोबर प्रेमात नाही. तेवढ्यावरच समाधान माणूस जगेल. युगायुगांची चिरंजीविया. बापरे, ही अगोदरच हात वेळ होती, आता तर 7 वेळ झाली. ए नवीन, ए हराम खान, आमचा पाठलाग करत. अरे नवनीतच्या मागे तर मी 7 समुद्र पारही जायला तयार आहे. या मानवाच्या किनाऱ्याचं काय मला सांग, तू काय करत होती तिच्याबरोबर? पळून आणलं तुझ्या मोबाईलवर. हा डरपोक सारा बघतो का? नवनीत, ते बघ, नवनीत माझी आहे, मी नवनीतचा आहे. मी मुंबईला नाही, त्याचा मांडा आहे. तू विचारणारा कोण, मी कोण? समजेल. पोलीस स्टेशन वरती गेल्यावर चुटकी सरशी काय? पोलीस स्टेशन? पोलीस काय करतात? किडनॅपिंगची केस? नवनीत सत्या नाही. विसर बाळा, विसर. कसं आहे, पोलिसांनी जर मनात आणले ना तर ते कायद्याचं डोकं खाली आणि पाय वर करून ठेवू शकतात, समजलं? आणि यावेळेस ते मनात आणले, कारण मी आणि नवनीतचे डॅडी हात पाडून करणार सगळ्या. धमकी देतोय? धमकी? धमकी नाही रे, भविष्य कथन आहे, भविष्य कथन. अच्छा, भविष्य कथन करतोय होय. मला वाटलं धमकी देतोस काय. तू भविष्य कथन करतोय, मग तुला हातात जर मी जास्त झाली माझा आहे तुला. बघू तुझ्याकडे. बघू ना, बघतो ना. थांब जरा, बघतो अजिबात प्रेम नाही, नवीनवर आहे. अरे पण तुम्ही असं दोघांनी माझ्यावर मारामारी केली ना, मला चाललं नाही. त्यापेक्षा आपण एक काम करू, जगभर एकमेकांचे मित्र राहू. चालेल ना तुला? बाय फ्रेंड. बाय फ्रेंड. मस्त काम झालं. सगळे कसे बाहेर गेलेले, पक्या सुद्धा बिलकुल करायला नाही. आता या मुलीचा अर्थ या आयटम मध्ये टाकलेला आहे. यातले 2 तुमच्या बंदाच्या डोळ्यात टाकले आणि मनुष्याला त्याच्यासमोर उभं केलं की काम सोपं, प्रेमात पडलं, मेड इझी. पण खरं जादू होईल आणि समजा नाही झाले तरी सुद्धा काय नुकसान होणार आहे. परिस्थिती आहे त्यावर अधिक बिघडणार तर नाही ना.
कदाचित मंजुषा बद्दलची नजर बदलण्यासाठी जादू हा शेवटचा उपाय. The last and most desperate attempt. काय म्हणतो डॉक्टर? आलाच पडले झालं शॉपिंग सगळं. अरे गुड. यार जेवणात काय मजा का? येस 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 काय काय येस येस किचन किचन. अरे चिकन बनायचं का तुला? काय तुमच्या संध्याकाळची व्यवस्था करतो. ओके तुमचे 2-2 ते होईपर्यंत मस्त स्वयंपाक करतो. म्हणजे मला हवं तेव्हा तुम्ही फॅन्टॅस्टिक. बघा त्याआधी मला क्लासचं काम करा. अच्छा तू त्या मंदाकडे बघितलंस का? त्याचे डोळे कसे लाल लाल झाले. ते शक्य आहे पण डोळ्याची साथ सोडून हो डोळ्याची काळजी घेतली पाहिजे. तो मंदार आला ना तू एक काम कर हायड्रॉप दे ना. बरं प्रत्येक डोळ्यामध्ये 2-2 थेंब टाकायचे. ओके डोळे मिटून त्याला शांत बसवायचे आणि मला तात्काळ बोलवायला यायचं. ओके जमेल ना? हां जमेल ना. काय पण मला एक कमर वाटते साहेब तिथं तुम्ही पेशंट शोधत असता. आपल्या माणसांसाठी एवढं तरी करावंच लागतं. वरती जाऊन आराम कर. पण ते काम लक्षात राहील लक्षात राहील. मंदार आला की त्याला बसवायचं 2-2 थेंब डोळ्यात टाकायचे. त्याला इकडं बसवायचं. तुम्हाला मला याचं काम खतम पक्का पक्क्याच म्हणतात मला. कळत नाही मला. 20 वर्ष झाल्याच्या कशी काम करायलो रोज डोळ्यामध्ये ड्रॉप टाकतो. आता जमेल ना तुला पटकन. काय नवीन का काय काय म्हणते आमचा तुमचा हनीमून. आपला मांडव्याचा बीच तुम्हाला कसा वाटला? मांडव्याचा बीच तुमचा मांडव्याचा बीच एकदम छान. पण आमच्या बीच मध्ये ना तो रास्कल मंदार टाकला ना तरी सगळ्या बोट स्पॉइल करू शकतो. जाऊ द्या काय तुम्ही एवढं जवान के राष्ट्रपति वात्रपति होना जो होना तुम्ही बोले का बोलता गुड न्यूज आयतार कमी काय डोळे येतात तो साफ आहे. काय आपल्याकडे आयड्रॉप आहेत का? कमाल आहे. आता आज पेशंटच्या घरामध्ये आयड्रॉप नसली पण हे असेल का? आता मला एक सांगा तुम्ही मला आता आयड्रॉप देणार का हे देणार? चालू आहे या तुमच्या डोळ्यामध्ये आयड्रॉप चल डोळ्यांचं डॉक्टर होती फक्त 100% वाटत नाही डोळ्यांचे डॉक्टर जर खासगी तर काय सर्व्हिस रोज दुसरे डॉक्टर
उषा त्या नावाने ही परत क्रांती हे लांब सडक रेशमासारखे केस डोळे मेरे ख्यालों की उषा मेरे ख्यालों की उषा चारों तरफ तेरी छैया छैया अरे गाडी कसली बघतोय आतापर्यंत ते नवनी पण ट्रेन करतो बसता नवनी कोणती शुद्ध पोरकट आता नवनी असं अचानकपणे त्या नवनीत सारख्या नट्या पाहुणीवर प्रेम करण्यापेक्षा तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीसोबत लग्न करून मी सुखी होईल अरे माझ्या तुझे चेष्टा नाहीये हे प्रेम प्रेम शुद्ध प्रेम शुद्ध प्रेम नवीन आज मी तुला एक सत्य माणूस समजत होते तू ही माझ्या सगळ्यावर फायदा घ्यावा अगं मंजुळे मी गैरफायदा घेत नाही मंजुळे प्रेम असल्यावर तिच्या काही हेच कर रे हेच कर अगं मंजुषा अरे तुम्हाला एखादी चिड करणार कुणी येऊन गेला आणि मला फिरल्या करणार अगं मी तुझ्या काढते मंजुळे मंजुषा मंजुळे डॉक्टर ओ डॉक्टर हा कोण अरे नवीन आता त्याच्या पाहिजे हे म्हणायचा आता आला होता हो त्याचे डोळे चुरचुरत होते ड्रॉप दिला त्याला मी टाकून बसलं मला होऊन गेलं आता ते मला कसं कळायचं ना सुरूच्या बनामध्ये हा एवढा आपल्याला किती स्वतःचं म्हणजे मंदारला सुद्धा तुमचं कठीणच बाबा अंधार पडायला लागला डॉक्टर कुठे ते अरे वा राम किया और सही 100 वर्ष आयुष्य अहो तुम्ही लाल दिसताय तू तिकडे अहो तपासू आपण काय दाखवा वर बघा खाली बघा आता असं खाली कसं बघता हो रडली बिडली ठीक आहे मी अरे आपण दुसऱ्यांना रडवतो काय बरं अहो तुमची डोळे तर लाल झाले डोळ्यांची साथ आली गावात बरं मग मी काय म्हणतो हे सुद्धा त्या नवीनच काम असणार त्याला येत असणार हे डोळे अहो ते तर आत्ताच गेले काय डोळे नाही नाही अख्खा नवीन ड्रॉप टाकून हो हो पण मी काय म्हणतो हा अरे आपल्याला डोळे काय ते कळाल्यावरती वापर घालून बसायचं नाही का प्रोग्राम कशाला हिंडायचं इकडे तिकडे हे सगळं सोडून मला काळजी वाटते ना की माझ्या नवनीच्या डोळ्यात हा तिच्या डोळ्यात डोळे घालून बसला असता किनाऱ्यावर नाही पण मी काय म्हणतो माहितीये का कोणी कुणाच्या डोळ्यात डोळे घालून बसतो आपला काय करायचं सांगा रे? गावात साथ आलेली आहे आपले डोळे आलेले आहेत आपण डोळ्यात ड्रॉप टाकले पाहिजे है ना या कुठे बसायचं इथे बसा बसा चला झोपा ना किती काम हो चल पुढे बघा आपल्याला काय पोलिओ ड्रॉप आहे का येस काय खातो पण ड्रॉप टाकले
इथे बस. अगं अशी जवळ ये ना. मंदार, कधीपासून मी या क्षणाची वाट बघत होते रे. मंदार, पण हे घडतंय ते खरंच स्वप्न? खरंय का राणी? अगदी 100% खरंय. निदान कधी नव्हे ते तू माझ्याकडे पाहतोयस तरी. आणि पाहता पाहता माझं भान हरपतंय. मंजुषा, तुझं भान हरपू देऊ नकोस. आणि हरपल्याशी तू कुणाच्या भानावर येऊ नकोस. नाहीतर पूर्वीसारखं कशाला मगनसारखं तू चढवायला लागशील. मंजुषा, चेष्टा? माझ्या प्रेमाच्या उपासनेला तू चेष्टा म्हणावंस? लाहोर विलासवर. मंजू, तू मला मंजू म्हटलंस? नाही, मी तुझ्यासाठी नापत्ता कामा नाही. मलाही काही स्वाभिमान आहे. आणि स्त्रीला भुई म्हणून श्रद्धेची पूजेष्टा, दक्षिणाची पूजा करायला ती काही पुरुषाच्या हातातलं शोभेचं खेळणं नाही. खेळणं? मंजुषा, कोण म्हणते तुला खेळणं? कोण? नाही तर काय? तुझं चिडकाचं जितकं दुःखाचं तितकंच हे असं प्रेमाचं नातं काही. आणि मला एक कळत नाही, तुम्ही साऱ्यांनी माझ्या विरुद्ध कसला कट रचलाय? मंजुषा, तुम्ही साऱ्यांनी म्हणजे? म्हणजे थोड्या वेळापूर्वी नवीन नाही हाच प्रकार केलाय. अगदी आजच वागलाय माझ्याशी. अगं काय म्हणतेस बघ? नाही तर काय? तुझ्यापासून धावत पळत सुटत विचारे. तर तू सुद्धा ठीक आहे. आता नाही त्या नदीला सोडणार नाही. आता मी त्या माकडाचं माकड हाड सोडून काढते. कुठे गेलाय पवाड्यांवर? आलो! जय भवानी! जय भवानी! मला नाही ना. अगं बाई. तू इथंच आहेस? मंदार कुठे गेली? अरे दादा. अहो, त्याच्या डोळ्यात आग होती. मी ड्रॉप टाकला झोप लागली. आणि तरी उठल्यावर मला कळलं आणि चक्क माझ्या प्रेमात पडल्यासारखं करायचं. क्या बात है! चक्क मंजू म्हणालाय मला. मंजू. अहो, कोण तुम्हाला नवनीत समजलं असेल? नाही, तो मला मंजुषाच समजत होता. मंजुषा सुद्धा नाही काही. मंजू म्हणालाय आनंद झाला त्याला. पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? आता तुझ्या मनासारखं वागला ना तो. हा दादा, पण थोड्या वेळापूर्वी नवीन नाही हाच प्रकार केलाय रे. अगदी आजच वागलाय माझ्याशी. नवीन? हे कसं शक्य आहे? का शक्य आहे? का शक्य नाही? माझ्या चाहुरीला जसा मंदार जागा झाला ना, तसाच इथे झोपलेल्या बघितलं. अहो, ते सगळे डोळे चुरचुरत होते. मग मी काय ड्रॉप केला? काय? काय ड्रॉप नळीला दिलास? हा ड्रॉप नळीला दिला. या बाटलीतलं औषध तू नळीच्या डोळ्यात टाकलंस. या बाटलीतलं औषध नळीच्या डोळ्यात टाकलं. या बाटलीतलं? हो. नाही, तुला नाही कळणार त्यात. ते थोडं आमच्या शास्त्रातला प्रॉब्लेम. तू काय कर, वरती जाऊन आराम कर. असंही दोन्ही बाजूनी घोंगावणाऱ्या वादळात सापडलेल्याचा नाव नाही. हो. आता थोड्या वेळ काव्य नाही तर चालेल ना. जा बरं, आराम कर. मी माझ्याकडे चेंज करते. असंही दोघं जण माझ्या प्रेमामध्ये असताना ते साधे मिनिट गोष्टी कशाला? नाही का? मी आल्याचा चेंज करते. अगदी जबरदस्त गोची झाली हो. गोची नाही, जादू झाली, जादू. येस, इट्स अ मॅजिक. दोघं बहीण भाऊ चांगले सख्खे शोधतात. ही काय काव्य बोलते, तुम्ही काय अलंकारात बोलता. नाही रे. खरंच जादू झाली. एका अवलियानं मला एक जादूची गोळी दिली. 5 आवड
त्याच्यातले 2-2 थेंब कुणाच्या डोळ्यात घातले की समोर येणाऱ्या पहिल्या व्यक्तीच्या प्रेमात माय गॉड अभी तर असंच घडलंय की अरे जादूने आपला प्रभाव दाखवलाय. 2 अरे गधड्या, ते तुझ्या मूर्ख बनवलं. तू ती औषध नवनीच्या वेळेला कशाला लागलं? डॉक्टर पण तुम्ही मला जरा विश्वासात देऊन सांगायला पाहिजे की नाही. पण जादूचा प्रभाव बाहेर येईपर्यंत मला ती बातमी लीक करायची नव्हती. पण जाऊ काय टेन्शन घेऊ नका. आता या मुलीचा म्हणजे प्रभाव उतरवणारी दुसरी मुली असेलच की. या मुलीचा प्रभाव उतरवणारी दुसरी मुली रात्रीला भेटताना हे पैसे दिले बा. काय करायचंय आता? काय तू म्हणजे का त्या दोघांना आपण जरा आवडून घेऊ आणि आपली या शिवीला असं बंद केलं की ओके. आणि नवनीतचं काय करायचं? अरे हा पक्ष राहिलाच का? त्याला आपण जरा समजावून विश्वासात घेऊन म्हणजे तिचा बाप मला बोंधू बाबा म्हणून पोलिसात देऊन मोकळावे. कोण सोडवणार आहे आता हा प्रॉब्लेम? डॉक्टर तुमचा प्रॉब्लेम नेहमी कोण सोडवतं? मीच ना. आणि प्रॉब्लेम तयार कोण करतं? तूच ना. बरोबर टेन्शन घेऊ नका. मी काढतो का आयडिया पुन्हा. अजून भन्नाट आयडिया. पक्याची नवीन आयडिया म्हणजे नवीन प्रॉब्लेमला आमंत्रण. अवघड आहे बाबा. क्या बात है. आजकाल ना असं जादू बिदू ऐकायला काय पाहायला पण मिळत नाही. अगोदर वाचलो आपण पेपरमध्ये चमत्कार झाला, 5 कोटी मिळाले, लॉटरी लागली, 5 झालं, छोटे झालं. पण आपलं जीवन ना असं काही नसल्यामुळे असं आळणी सपक सार झाले. अरे वा 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 क्या बात है प्रकाशला. मार दे भन्नाट आयडिया. तुझी डोके बाजीचा महामेरू, तुझी अकलेचा सागरू, तुझ्या युक्तीचं सागरू बंधू श्री प्रकाशा. हे आहेत डॉक्टर कुंडले. प्रेमात पडले ते माझ्याच फूस लावणीमुळे. आणि ह्या आहेत डॉक्टर पूर्वा पुरंदरे. अनिश्चित शीर्ष लटपटीत म्हणजेच डाऊटफुल. आता या आयड्रॉप मध्ये 2 होते. पूर्वाच्या डोळ्यात टाकायचं आणि समोर उभं करायचं डॉक्टर कुंडलिकांना. मग काय जादू. चल ह्या शुभ कार्याला आपण लगेचच सुरुवात करूया. ते मला कळलं. पण मला एक गोष्ट कळून चुकली. मी तुझ्याशी लग्न करण्यात खूप मोठी चूक करतोय. मंजू नाही तर काय. जरा अलीकडे आपण एकमेकांना नाही चुकत का? अजिबात नाही. अगं साक्षात्काराचा क्षण हा जादू झाल्यासारखाच असतो. हा तो मोठा प्रश्न. तू ना मुंबईला जायचं ठरल्याप्रमाणे गुरुवारी
मंदारसोबत एंगेजमेंट करायची, त्याच्यासोबत लग्न करायचं आणि सुखी व्हायचं. काय बोलतोयस तू? साऱ्या रे माझं लग्न वाटेल तिच्याशी लावणार, वाटेल तिच्याशी. अरे तूच तर ना या नवनीतवरच्या प्रेमाची जाहिरात करत होतास ना, आता ही तुझी. साऱ्या तू पळवून आणस नाही हिला मुंबईवरनं, मग घे सॉरी हा नवनीत, तू ना अत्यंत सजीव स्त्री, पण आता ना तुझा आणि माझा अजिबात संबंध उरलेला नाही. आता ना फक्त मंजुषा आणि मंजुषा. साऱ्या माझ्या मंजूचं नाव घेतोस आणि तेही तुझ्या तोंडून, तेही दोन-दोनदा. हा आता ना मी तुला चांगलीच अद्दल पडतो, ती पण दोन-दोनदा. मी आणि असभ्य आणि दुसऱ्याच्या प्रेयसीच्या हाती नजरा टाकणारा तू सगळ्यात दुसऱ्याची प्रेयसी. कोण दुसऱ्याची प्रेयसी? माझी माझी. अरे नवीन काय बनवतोस तू? परत माझ्या मुलीचं नाव तुझ्या तोंडून. आता ना मी तुला सोडणार नाही. नाही बघ रे, बघ रे. हात लावायचे नाही बिलकुल एकमेकांना. मगासाठी लागले पण पुन्हा भांडायला. परत ये माझ्या पडायचं. ऐकू, कोण परस्त्री? तू परस्त्री. आणि हात न लावता कसा मार करावा हे बघ. या तुझी हो. हात लावा या तुझी हो. या तुझी हो. या तुझी हो. मोठा तुझी हो. या तुझी हो. अगं वीड झाली दोघी पण. मगाशी चांगलं भांडत होते माझ्याबरोबर. ऐकू, आता एअरपोर्ट माझ्याबरोबर होते. तुझ्याबरोबर. खरंच आहे का त्याचं माझ्यावर प्रेम? मला वाटतं तो नुसती थट्टाच करतात. त्याचं प्रेमच जास्त करावं बघत बघा. मंदारचा चौथाचा आवडतो. अरे जाऊनी, छान वाटतं नाही का गं पुरुषांना असं आपल्यावरून लढताना पाहून?
कशामुळं? प्रेमामुळं. प्रेमावर जग चालतं म्हणे. मी तर म्हणतो प्रेमामुळे जग अडखळतं आणि कधी कधी ते कोलमडूनही पडतं. डॉक्टर त्यांच्या जखमांना बेटा लावले तिथं मरण पट्टी केली. टेबलावर प्रेमाचा विषय काढायचा नाही म्हणून त्यांना ड्रीम सुद्धा दिलेले आहे. तू करतोस कधी कधी करू चुका, पण तू आदमी आहे का? मैं आदमी हूँ काम का क्या ये काम डोळ्यात टाकायचं. अरे वा मॅडम, तुम्ही दिवसभर दिसणार मॅडम. कुठे गेला होता? गावात? अहो समुद्रावर जायचं ना. मॅडम तुम्ही स्वप्नात सुद्धा असं प्रणयी नाही होऊ शकतो. मी काय म्हणतो मॅडम माहितीये का, म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे का, नारळासारखा आहे. असा वरून टणक, आतून असा मौशा, गोड पाणी आणि तुमच्यामध्ये मुलगी आहे जी अशी छानपैकी लपलेली आहे आणि चिंचा मागणारी, बोरं मागणारी, आंबा मागणारी, खट्याळ अशी आहे, खेळणारी, दबडणारी, भांडणारी, तुटून पडणारी. तुम्ही ना घाबरता. तुम्हाला असं वाटतं ना की आपल्या प्रेमामध्ये आपली यशली आणि मला काय वाटतं माहिती का, जेव्हा गावामध्ये डोळ्याची साथ येते ना तेव्हा डोळे लाल होतात आणि डोळ्यात तुमचे हो भयंकर ते डोळ्यांबद्दल म्हणत असते का गालांबद्दल? अहो साथ चालू आहे. चावटपणाची नाही, डोळ्यांची साथ चालू आहे. डोळ्यामध्ये आपले ड्रॉप टाकले पाहिजे, इंजेक्शन टाळलं पाहिजे. डोळे अनमोल असतात. अरे आता आईस पेशंटच्या घरामध्ये आय ड्रॉप नसेल तर मग उघडा डोळे बघा. तुम्ही येतो तुम्हाला मॅडम काय माहिती का, 2-2 चेक 2 वेळामध्ये टाकायचे. 1 ते 100 पर्यंत मोजायचं. डोळे बंद करून ठेवायचे. जेव्हा तुम्ही डोळे उघडला तेव्हा या दृष्टीनं जगाला पार मॅडम. हो 2-2 चेक टाकायचे.
बोगस मुलीवाली 5,000. हा चेक बँकेत पडला की मुली नंबर 2. अरे कसं काय तू चेक घेऊन बसलास काय? काय डॉक्टर? तुला चेक कॅश पाहिजे का? तुम्ही तर तोंडावर तोंडावर त्याच्यानं कॅश कॅश मला माहित होतं हलकट आहेस तू म्हणून मी आधी घेऊन आलोय. मुलीवाले 2-2 नाही एकच. मुली नंबर 2 चलो. तुम्ही मला पहिल्या मुलीचे पैसे दिले पण मुली नंबर 2 तर नाहीचे. मुली नंबर 2 नाही गिरायकानं पैसे देण्यात काचकूच करू नये म्हणून हे दुसऱ्या मुलीचं फक्त आलीस. अरे ही तर सरळ बनवा बनवी झाली. तुझ्यावर ना केसच ठेवतो सर. करता इथं खुशाल करा. तू रास्कल आराम खोरा. डॉक्टर एका प्रामाणिक आणि सभ्य माणसाला तुम्ही विश्वास नाही. मी तुमची कसली फसवणूक केली हो. मी तुम्हाला मुली दिली तुम्ही त्याचे पैसे सुद्धा मला दिले आणि त्या मुलीचा प्रभाव सुद्धा तुम्ही पाहिला. या कसल्याही फसवणूक आम्ही फसवणूक करूच शकत नाही. आमच्या कैलास सुवासिक फादरला क्लेश मी काय एक मिनिट बस. जुन्या गोष्टीचा प्रिंट कशाला काढायचा उभा आता? मी काय म्हणतो काय तुम्ही दुसरी मुली द्या आणि त्याचे पैसे तुम्ही लगेच घ्या. त्या मुलीच्या दुसऱ्या मुलीचं बघ रे जरा. जास्त पहिल्या मुलीचा प्रभाव उतरणारी दुसरी मुली मी काय माझ्या पायात बंडा पाडून मला असली बाई कधी भेटलीच नव्हती. आणि एकनी आणि डॉक्टरीन बाई पूर्वे आय लव्ह यू पूर्वे आय लव्ह यू. हे सगळं खरं नाहीये. हा सगळा भ्रम आहे. हा सगळी जादू आहे. तू या पाण्यायुक्त माणसासोबत एक दिवस सुद्धा बाहेर काढू शकत नाहीस. मी कुठेही जायला आणि कोणासोबतही जायला अगदी स्वतंत्र आहे. समजलं? चल बघू. तुम्हाला जायचंय बिनधास्त जा. मॅडमला घेऊन जायचंय घेऊन जा. पण मी काय म्हणतो
पहिल्या मुलीचं जे काही झालं की नाही त्याचं सेलिब्रेशन स्कॉच स्कॉचचं काय घेतलं मध्ये डॉक्टर आपल्या घरी कमला आता असं उपाशी पाठवायचं जाऊ एवढं तरी त्या अतिथी देवो भव वगैरे तुम्हाला थोडं घ्यायचं ना 90 घ्या, अजून थोडे घ्यायचे 60 घ्या, अजून थोडे घ्यायचे 30 घ्या. पण पूर्वा तू पण माझ्या किल्ल्यातून घे गड्या. पूर्वा अरे तुला ड्रिंक्सची गरज नाहीये, तू ऑलरेडी कसे आहेस. बाईला समजून घेणं बोलणं सगळं डोक्याच्या बाहेर गेलं. काय बाई होती आली शुभम करोती करायची होती. आता बघितलं छलकाय जा अरे गगड्या आणि तू जरा इथं थांबून घेतलंस. अहो मी त्याला थांबून घेतलं नसतं तो तर गेलाच असता. पूर्वा मॅडमला घेऊन पण गेला असता घेऊन. काय करणार आपण त्यांच्या लग्नाची वाटच बघितलोच वाचतो दुसरं काय. डॉक्टर पूर्वा वेट्स लोकर बोगस. जगपुरी व्हायची वेळ झाली रे, जगपुरी व्हायची वेळ झाली. आता त्या बाईला शुद्धीवर आणायचं तरी कसं. तो तर आराम करत होतो, दुसरी मुळी सुद्धा नाही. काय करायचं आघात झाले आघात झाले आता हवामानाचे अंदाज व्यक्त तुमचा उपयोग आहे का. विचार केला पाहिजे युतीत कुठली काय पाहिजे. गोष्ट नाही अरे आता मला कशानेच धक्का बसणार नाही. न्यूज वरते हरी विठ्ठल आले आता यावेळी इथं वरती हरी आता काय करायचं रे बघ. आता काय करायचं काय करायचं लपून बस. डॉक्टर पंडित कुठे आहे? डॉक्टर पंडित कुठे आहे? हळू बोला हो, ऐकू येते. तिकडे कुठं गेली हो, तिकडे झाली ना. कळलं म्हणून मी इकडे आलो. तू आलास म्हणून बरोबर. मग ठीक आहे रे. ठीक आहे तुमच्या दोघांचं चालूया. मी आलो. मला तर कळालं नवनीत बरोबर इकडे आली. मला काळजी पडली होती नवनीतचं गुरुवारी एंगेजमेंट होती की नाही. अरे असं कसं होणार. येत्या गुरुवारी एंगेजमेंट होणार. शाबास म्हणणार शाबास. पटवलंस ना नवनीतला. व्हॉट तिला पटवण्याचा संबंध येतोच कुठे. येत्या गुरुवारी मी एंगेजमेंट करणार आहे ना ती नवनीतची नाही मंडीची आहे. काय येस कारण आमच्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. काही सांगतच नाही. प्राण फारच कासवेच आहे ना तर एंगेजमेंट मध्ये वेळ घालवणार डायरेक्ट लग्नच करू. डायरेक्ट लग्न. येस मंजुषा बरोबर. शुद्धीवर आहेस ना तू. मी तसा मजेतच आहे पण लग्नाच्या बाबतीत नो मजा नो मजा. तरी मंजुषाशी मजा करण्याच्या आपलं लग्न करण्याच्या गोष्टी करतोस तू. कारण माझा नवनीतची काही एक संबंध नाही. शॉकिंग. सिम्पली शॉकिंग. हा विश्वासघात आहे माझा सरळ सरळ. येत्या गुरुवारी शॉकिंग सिम्पली शॉकिंग तुझी. हा विश्वासघात आहे माझा सरळ सरळ. येत्या गुरुवारी जुहू सेंटर मध्ये नवनीतची एंगेजमेंट होणार.
काहीतरी म्हणतात ते. आता उगीच रुसले फुगे नको जाऊ बाबा. मला कळतंय मी तुम्हाला पहिल्यांदा नाकारलं म्हणून तुम्ही रागवलात आणि ते साहजिकच आहे. म्हणून म्हटलं आपण पड खावी. आणि असे तरुण आडमोठीपणाने वागायला लागले की म्हाताऱ्याने थोडं समजूतदार व्हावं. म्हणून येत्या पूर्वाची दूर चर्चामध्ये फक्त इन्व्हिटेशन मध्ये थोडा बदल. त्या भंडाराऐवजी नवीन इज गेटिंग एंगेज्ड टू नवनीत. No. Naveen is getting engaged with Manjusha. Yes, Anna. What? मंजुषाशी लग्न ना? हे करणार आहे. अरे दोघेही मंजुषाशी लग्न करणार. मग नवनीतशी कोण करणार आहे लग्न? मंदार तू करणार? अरे मंदार ए नवनीत मंजुषाशी लग्न ठीक अरे आहे. नवनीत ए नवनीत ए मंदार अरे काय करताय? मोठा श्वास घ्या. बोला. मी तुम्हाला थांबायला सांगितलं. बरं झालं की? मी तुमचा थांबण्याचा तात्काळ आठवण मानला. बरं. आज तुम्ही वाईट टाईम हं. टाईम सवड हवी होती मला. कशामुळं? आता त्या मॅडमला इतकी घाई झाली तुमच्यासोबत जाईल. तुम्हाला सवड कशाला पाहिजे होती? अहो पण त्या मॅडमला मला न्यायचंच नव्हतं. काय सांगू? त्या मॅडमला नेऊन मी करू काय? पुन्हा हं. आणि ती बाई डॉक्टरी हं. तिला मी काय करू नये? मी काय म्हणतो का? आता हे कुंभार मॅडमच्या वेळाचा इलाज काय असू शकते हो? दुसरी मुली पाहिजे वाटतं. लक्षात आलंच आहे. तर सांगा की दुसरी मुली द्या ना, द्या ना. अहो, मी तुम्हाला आधीच नाही का सांगितलं दुसरी मुली नाही हो. दुसरी लोक त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही. हो, त्यांच्या सोयीचं सांगितलं त्यांना खरं वाटतं. बरं, मी काय म्हणतो माहिती आहे काय? आता तुम्ही कसं म्हणते काय? रोज थोडं घ्या ना. अहो, मोठा श्वास घ्या. मी काय म्हणतो काय? की आता हे कुंभार मॅडमच्या डोक्यात आता कसं म्हणजे काय? आता तुम्ही त्यांना नेणार नाही. त्या इथं राहणार नाही. त्याचा काही उपाय करायला पाहिजे ना. मग सांगा ते कसं करणार? अहो, त्यात काय एवढं हो? त्यात मुली मिसरीचे दोन ढग काकाजीच्या डोळ्यात. काय समजा? हं. पण पहिलेसारखी चूक करू नका. हं. त्या माणसाला स्फोट व्हा. पूर्वा, पूर्वा, अगं मला तुझ्या डोळ्याची काळजी वाटते.
Sit here.
आता तुमचं झूम सेंटरचं भाडं वसूल होणार आहे. अहो त्या ठिकाणी तुमच्या 2 जोड्याबरोबर आम्ही सुद्धा आमची एंगेजमेंट त्याच दिवशी त्याच वेळेमध्ये जाहीर करणार आहोत. महाराज, मी इथे आलो होतो त्या दोघांच्या प्रेमाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि इथे पाहतो तर काय 6 जणांचं प्रेम यशस्वी. म्हणजे माणसाला समजायचं काय हो? हे प्रेम प्रेम म्हणजे असतं काय? प्रेम म्हणजे हे काही खरं नसतं, पण खऱ्यासारखं वाटणारे